या कट्ट्यावर सगळे जुने जाणते आहेत, सर्व पक्षाची लोक आहेत. त्याच्यामध्ये एक हार उडणारी व्यक्तिमत्व आहे कुमार घाडेकर. घाडेकर साहेब, आपल्याला या इलेक्शन संदर्भात काय वाटतंय? 1 मिनिटामध्ये सांगा. मला असं वाटतंय, जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत. सगळा जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे. बाकी पक्ष सगळे आहेत, कोण कुठे जातं, कोण शिंदे साहेबांना आता आणले उद्या, पण कुठपर्यंत कोणाची पोहोच आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पालकमंत्री अजितदादा असल्यामुळे अतुल शेठ बेनके म्हणाल ते काम त्यांच्याकडून करू शकतात. आणि ह्याच दृष्टीने शहराचा विकास करण्यासाठी अजितदादा पवार पालकमंत्री असल्या कारणाने भरपूर निधी सगळ्या काही गोष्टी मिळू शकतात. अजितदादा पालकमंत्री आहेत, राज्याचे अर्थमंत्री पण आहेत आणि तिजोरी त्यांच्याकडे आहे. परंतु याच गोष्टींवर अजितदादा ज्या वेळेला बोलत होते तर काही लोकांनी त्याच्यावर टीकात्मक केलंय. जरी तिजोरी तुमच्याकडे असली तरी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे. यावर आपण काय बोला? नाही, तसं नाही. पण दादा तसा खमक्या माणूस आहे. दादा करेल तर तो सगळं करणार. दादांवर तुमचा पूर्ण भरोसा आमचा. नाहीतरी त्यांनी नाही 70-80 कोटी या जुन्नर शहरासाठी दिलेले. काही नतदृष्ट लोकांनी ती कामं थांबवली. अतुल बेनके यांच्या माध्यमातून 70-80 कोटी रुपये जुन्नर शहरामध्ये आलेले आहेत. मग शहराचा विकास करायचा का त्यात खोळा घालायचा, हे त्यांनी ठरवावं. अशा प्रकारे सर्व लोकांचं मत आहे का अतुल बेनकेंनी जी काही शीटं दिलेली आहेत नगराध्यक्षापासून खालपर्यंत, तर ही संपूर्ण शीटं सक्षम असल्याचं बऱ्याचशा या सगळ्या नागरिकांचं मत आहे. पाहूया 2 तारखेला जुन्नरचे नागरिक कशा पद्धतीने मतदान करतायत आणि कोणाच्या पारड्यामध्ये या मतांचा जोगवा टाकतायत. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.